हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही गेलो होतो बघा कोकणी चौकातल्या गार्डन मध्ये. ओपन गार्डन आहे ते. दिवस रात्र ते चालूच असतं. खूप मोठं गार्डन आहे. तर बा आम्ही चाललो होतो 6 वाजता चाललो होतो बघा. सनसेट किती छान झाला आहे. आणि पुण्यातलं ट्रॅफिक तर कधी जा, दुपार असो संध्याकाळ असो ट्रॅफिक असतंच. आम्ही चाललो होतो गार्डनला. अंशूला खूप दिवस झाले गार्डनला नेलं नव्हतं. हा चौकात आल्यावर बघा तुम्हाला लगेच ओळखीन, हा कोकणी चौक आहे तो. त्या दिवशी पण मी एका व्हिडिओ मध्ये दाखवला होता हा चौक. आज गेलो होतो बघा आम्ही 6-6:30 वाजता गार्डन मध्ये. अंशू काही घरात दम काढत नव्हता, तो बाहेर जायचं म्हणत होता. त्याच्यामुळे गार्डनला घेऊन गेलो होतो त्याला. बघू शकता तुम्ही, गार्डनला गेल्यावर तो बॉल खेळत होता. तो काही एका जागेवर थांबत नाही, कुठं नेलं तरी काय ते शांत बसत नाही, नुसता इकडून तिकडून पळत असतो. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असले तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंट करून सांगा नक्की व्हिडिओ आवडतात का नाही. 2 दिवस काही व्हिडिओ टाकाय जमलं नाही, त्यामुळे सॉरी. 2 दिवस काही व्हिडिओ आले नाहीत. बघा अंशू कसा पळतोय. हात सोडून चालायचं होतं त्याला. तर फुटपाथ वरून चलत होता तो. इथं संध्याकाळच्या टायमिंगला लोक असं चालायला वगैरे येतात, म्हातारी माणसं वगैरे बसायला येतात बघा. आणि सोसायटी समोर ऑफिस वगैरे आहे बघा. ही मोठी सोसायटी आहे. संध्याकाळच्या टायमिंगला लाईटी वगैरे बघा गार्डन मध्ये लागल्या होत्या. नंतर अंशू बॉल खेळायला गेला बघा. त्याच्या पप्पा सोबत तो बॉल खेळत होता. बॉल खेळून झाला त्याचा. तो काही जास्त वेळ खेळला नाही बॉल. थोड्या वेळ खेळल्यानंतर इकडून तिकडून पळायला लागतो त्याला. नुसतं इकडं जा तिकडं जा, एका जागेवर काही शांत खेळत नाही तो. त्याला पाणी दिसत होतं, तिथं गार्डन मध्ये पाणी मारलं होतं तर पाणी दिसत होतं त्याला. मग त्याला त्या पाण्यात खेळायला जायचं होतं. नंतर बघा लोक अशी व्यायाम करायला आले होते. तिथं व्यायामासाठी पण आहे भरपूर. आणि माणसं असे लहान मुलांना घेऊन येतात बघा संध्याकाळच्या टायमिंगला. छान वाटतं. घरात आता गरमी आहे, उन्हामुळे लोक म्हणजे थंड वाटतं जरा गार्डन मध्ये संध्याकाळच्या टायमिंगला. आणि ह्या गार्डन मध्ये बघा लहान मुलांना आहे ना खेळण्यासाठी काहीच नाहीये. एकच झोका आहे, तो पण थोडासा तुटलेला आहे. घसरगुंडी वगैरे काहीच नाही, सगळं तुटून गेलेलं आहे. लहान मुलं येऊन फक्त माती खेळतात आणि इकडून तिकडून पळतात बघा. त्यांच्यासाठी खेळण्यासाठी काहीच नाही. पहिलं सगळं होतं पण आता काहीच नाहीये. त्यामुळे काही अंशूला खेळायला जमलं नाही. फक्त ते शिस्स होता त्याच्यावर थोडा वेळ बसला तो. ते पण थोडस मोडलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला काही एवढं जमलं नाही त्याच्यावर. तो नुसता इकडून तिकडून चालत होता. गार्डनच्या समोर हे मोठं असं बघा लहान मुलांचं हे लहान मुलांचे सामान वगैरे भेटतं बघा. इथं असं मोठं ऑफिस सारखं आहे, सोसायटी वगैरे. बघा असं कसं खेळतोय तो. त्याला असं वरतून चालायचं होतं, ते घसरगुंडी सारखं होतं. त्याला काही एकट्याला चालायला जमत नव्हतं, त्याच्यावरून पाय घसरत होता. बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय बाय.